दिलं आहे, पहिल्यापासून त्या एरियात काम करत होत्या, तर ते एरिया त्यांच्यापासून हटवून तिथे दुसरी आशा भरवून त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करता आहेत. हा एक मुद्दा आहे. दुसरा, काही आशांच्या की ज्या खूप दिवसापासून कार्यरत आहेत आशांमध्ये, पण त्यांना मोबाईल यूज करता येत नाही आहेत आणि त्यांना ऑनलाईनचे कामं सोपवली जात आहेत. तिसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक ANMला, GNMला, MOला जर मेडिकल रजा उपलब्ध करून देत असेल तर आमच्या आशांना 365 दिवसांपैकी एकही रजा का बरं मंजूर होत नाही? अशा परिस्थितीमध्ये ती आशा, ती गरोदर असू दे, 9 महिने ती प्रेग्नेंट असू दे, का तिचं ते 6 महिन्याचं बाळ असू दे, तरी त्या परिस्थितीमध्ये ती आशा काम करते आहे. या काही समस्यांना आशा सामोरे जात आहेत. तर हे जे काही प्रश्न मला काही आशांमधून आलेले ते मी आत्ता मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्तही काही आशांना काही प्रॉब्लेम असेल, फक्त एकी दोघींनी बोला, एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. सगळ्याजणी मांडीवर मांडी ठेवून सगळ्यांच्या मांड्या गेल्या आहेत, तर त्याच्यासाठी मीही दिलगिरी व्यक्त करते सगळ्या आशांसाठी. आणि सगळ्यात जास्त दिलगिरी मी माझ्या ज्या खूप वेळ उभे आहेत त्या आशा त्यांच्यासाठी करते की त्यांनी अजिबात तोंडातून शब्द सुद्धा काढला नाही, की ज्या बसलेल्या आशा आहेत त्यांनी उठा आणि आम्हाला बसू द्या. आलं लक्षात? तर या सगळ्या आशांसाठी तर कोणाचे काही आहेत का अजून काही प्रश्न? तर म्हणजे